हाँ, डॉट बॉल से शुरुआत होती हुई यहाँ पर और सलामीवर जोड़ी रंजीत गायकवाड, नॉन स्ट्राइक एंड पर सतीश सरनिंगे और बॉलर है रवि दूसरी गेंद लेकर। और इसी बीच वाइड का इशारा अंपायर रिजवान द्वारा, इस जाने माने अंपायर रिजवान और संदीप। फिर एक बार वाइड बॉल, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 2 रन। फ्रेंडशिप कप सीजन 10 का यह पहला सामना। फिर एक बार वाइड बॉल, लगातार 3 वाइड गेंद यहां पर डालते हुए रवि। और इसी बीच यहां पर लेग बाय का इशारा अंपायर द्वारा, स्कोर बढ़ता हुआ 4 रन। स्ट्राइक पर है अब सतीश सरनिंगे, ओएफए के जाने माने प्लेयर। और 1 रन से शुरुआत। सलामीवीर जोड़ी रंजीत गायकवाड़ और सतीश सरनिंगे प्रणुभव रॉयल्स टीम के लिए। प्रणुभव रॉयल्स के ओनर है राजेश कनोजिया, ओएफए के वर्क्स कमेटी मेंबर। अगली गेंद लेकर रवि, बढ़िया गेंद, थोड़े से बीट हुए वहां पर कीपर। 22, 1 रन स्कोर, 1 रन बैट से 1 रन है, स्कोर बढ़ता हुआ 7। वाइड बॉल, फिर एक बार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 8। डॉट बॉल, फिर एक बार। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 8 रन बिना किसी नुकसान के। प्रणुभव रॉयल्स टीम। हेलो, फ्रेंडशिप कप सीझन 10 पर्व 10 मध्ये सर्व खेळाडू आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। पहिला सामना प्रणुभव रॉयल्स आणि एनडी सुपर किंग्स या 2 संघांमध्ये खेळवण्यात येत आहे। पहिला षटक संपलेला आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 8। आणि आपल्या सर्वांच्या माहितीसाठी ग्रामीण टेनिस च्या वतीने हे सामने लाईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि सतीशच्या बॅटने आलेला हा पहिला चेंडूवर प्रितेशच्या 1 धाव चोरून काढली। धावसंख्या होते ती 9। सिंगल डबल ने असा खेळ सुरू ठेवलेला आहे इथे सतीश आणि रंजित यांच्याकडून। आणि इथे सुरेख क्षेत्ररक्षण रवी यांचं, निश्चित 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी। सिंगल नि समाधान करावं लागेल दोनही खेळाडूंना। सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती एनडी सुपर किंग्स या संघाकडून। आणि 1 धाव आणि ते समाधान मानावं लागेल। धाव संख्या होती ती 13। अजून एकही मोठा फटका आपल्याला इथे पाहायला मिळाला नाही। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 14। अंपायर लास्ट बॉल डॉट था, सिंगल। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 14। तिसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी राजकमल आणि सलामीवीर जोडी मैदानावर अजूनही, पण मोठा फटका अजूनही खेळता आलेला नाहीये त्यांना। लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव
प्रणुभाऊ रॉयल्सच्या संघाला धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 15. सतीश सरनिंगे सुरेख शॉट, थोडीशी मिसफिल्डिंग आणि या टुर्नामेंटची आणि या मॅचची पहिली बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 19. पुढील चेंडू घेऊन राज कमाल. सुरेख शॉट पण तिथे प्रितेश यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धावाने धावसंख्या झाली ती 20. सुरेख शॉट सतीशच्या बॅटनी येतोय हा दुसरा चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते 25. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राजकमल आणि सुरेख शॉट. तेवढीच चांगली फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळते रवी यांच्याकडून, पण मिस फिल्डिंग मध्ये 3 धाव पळून काढलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28 प्रणुभाऊ रॉयल्सच्या संघाची. चौथं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी गोविंद आणि सामना करतील सतीश. सुरेख फिल्डिंग, बॅक टू बॅक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला रवी यांच्याकडून, पण परत एकदा मिस फिल्डिंग आणि 2 धावा चोरून काढल्यात. दोन धावांच्या मदतीने धावसंख्यात वाढ. धावसंख्या होते 30. सिंगल. डॉट बॉल. आणि इथे आत्महत्या म्हणजेच आउट. गडी होते बाद रणजित गायकवाड. निखिल शेळके नवीन फलंदाज. चौथं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत गोविंद. सिंगल. सुरेख शॉट सतीश यांच्या बॅटनी येतोय हा खणखणीत चौकार. आणि यात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35. प्रणुभाऊ
35-35. सॉरी 36 रन 36. अरविंद 5वं षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत, घेऊन येत आहेत ते अरविंद बोगा. सुरेख खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अरविंद. पुन्हा एकदा सुरेख शॉट सतीशच्या बॅटने आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 धावांसाठी, 4 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली 41. आणि इथे आउट. नवीन फलंदाज मैदानावर येत आहे. दिलीप सामना करतील अरविंद यांच्या बॅटचा. धावसंख्या झाली ती 42. 2 गडी बाद. धावसंख्या आहे 43. आणि हा शेवटचा चेंडू आपल्याला आता पाहायला मिळेल अरविंद यांच्या ओव्हरमधून. आणि एकच धाव, रनआउट. प्रणुभव लेवर्स रॉयल्स टीम ने 44 रन बनाए हैं और एनडी सुपर किंग्स को मैच जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य. चलो सेकेंड मैच खेला जाएगा अंश चैलेंजर्स वर्सेस अजय फाउंडेशन सनराइजर्स. दोनों टीमों के कप्तान टॉस के लिए आइए प्लीज. अंश चैलेंजर्स और अजय फाउंडेशन सनराइजर्स टॉस के लिए आइए. हॅलो. मी आपल्या आदरणीय बी राव सरांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. मी नरेंद्र सरांना विनंती करेल. सनराइज कॉल.
अंश चॅलेंजर्स याने टॉस जिंकून निर्णय कळवायचा आहे. पंच 1 मिनिट. अंश चॅलेंजर यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि आता या टुर्नामेंटच्या पहिल्या मॅचमध्ये दुसरी इनिंग. बॅटर नेम इंद्रजित. नॉन स्ट्रायकर मितेश बॉलिंगवर आलेला आहेत. सतीश खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. विवेक यांचं खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. दुसरा चेंडू घेऊन आलेला आहे. खूपच 2 चेंडू 2 धावा. खूपच सुंदर असा शॉट इंद्रजित यांचा. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. पुन्हा एकदा 4 धावांसाठी 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. सतीश यांचं काही महागडं षटक आहे. 5वा चेंडू पुन्हा एकदा जज आणि 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. 5 चेंडू 14 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. एक धाव. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. समीर यांचा दुसरा षटक. पंचांचा निर्णय नो बॉल. 4 धावा. टोटल 5 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 आणि फ्री हिट असेल. हा पुढचा चेंडू फ्री हिट असेल. खूपच सुंदर असं आयोजन फ्रेंडशिप कपचं सीझन 10 OFA बॉईज यांच्यातर्फे. उत्कृष्ट असं ग्राउंडचा वापर. संपूर्ण OFA आणि MPFचे प्लेयर या ठिकाणी जमलेले आहेत. आजचा हा मंगळवारचा दिवस खूपच सुंदर दिवस उडवलेला आहे आणि पंचांचा निर्णय फ्री हिट होता. ओके. डॉट चेंडू. डॉट चेंडू. एक चेंडू 20 धावा. एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. तिसरा चेंडू घेऊन आलेला आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. खूपच सुंदर असं जज केलंय. सन्मान दिला चेंडूला आणि एक धाव. पुन्हा एकदा टोलेलेला पंचांचा निर्णय 4 धावा. धावसंख्या झालेली ती 26. चार चेंडू 26 धावा.
1 धाव. दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. तीन ओव्हरमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता. एनडी सुपर किंग्स या संघाने आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा केलेल्या आहेत. तिसरं षटक. विवेक तिसरं षटक घेऊन आलेला आहे. पंचांचा निर्णय नो बॉल +4. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल आणि परत 4 धावा. सुपर. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. धावसंख्या येते 39. अजूनही 6 धावांची गरज. 17 चेंडू 6 धावांची गरज. 39. खूपच महागडी अशी ही ओव्हर विवेक यांच्याकडून. पुन्हा एकदा मारलेला हा चौकार. अजूनही 2 धावांची गरज. नो बॉल आणि हा सामना एनडी चॅलेंजर्स या संघाने खूपच एकतर्फी हा सामना जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन या संघाचं. आणि दुसऱ्या सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. आणि आता झालेल्या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. ज्याने 14 चेंडू 37 धावा केल्या तो आहे इंद्रजित. यांनी ग्राउंडवरच थांबायचं आहे. मी आपले सन्माननीय ईडी सर तसेच नरेंद्र सरांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे. ग्राउंडवरच हा आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांना देणार आहोत. मी सन्माननीय ईडी सरांना तसेच नरेंद्र सिंग सरांना विनंती करतो की त्यांनी ही ट्रॉफी देण्यासाठी जायचं आहे. हॅलो. इंद्रजित 14 चेंडू 37 धावा. खूपच सुंदर असा पहिला सामना एनडी सुपर किंग्स. खूप खूप धन्यवाद. आपले सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले. सर का तहे दिल से बहुत बहुत धन्यवाद सर.
थँक्यू सर. तन्मय